तू केलेली प्रतारणा विसरून मी मिशेल भास्कर आज तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो। प्लीज डॉक्टर, will you listen to me? I want an abortion. हाँ? गुरुजी, घ्या आज ते विसर्जित करा। डॉक्टर प्लीज हे बोल नकोय मला। डॉक्टर प्लीज, मिशेल मला सोडून निघून जाईल। स्टॉप द अबॉर्शन। कोणाच्या परमिशनने तुम्ही हे अबॉर्शन करताय? हे अबॉर्शन आम्ही डॉक्टर विशालच्या परमिशननी करतोय। मिशेल मला सोडून जाऊ नकोस ना। मी तेच करेन जर तुला हवंय। प्लीज मिशेल, मला सोडून नको जाऊस। मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय। मिशेल प्लीज, मला सोडून नको जाऊस। मी तुझं ऐकते ना। मला सोडून नको जाऊस ना मिशेल। प्लीज मला सोडून नको जाऊस। माझं ऐकून तरी घे ना मिशेल। मला सोडून नको ना रे जाऊस मिशेल। नको जाऊस मला सोडून। शोना, काय झालं? मिशेल मला सोडून निघून जाईल। माझं अबॉर्शन झालं ना दिव्या? सांग ना दिव्या, तू माझं अबॉर्शन केलंस ना दिव्या? तू काही बोलत का नाहीयेस दिव्या? अशी गप्प नको राहू। सांग, तू माझं अबॉर्शन केलंस ना? जर तू माझं अबॉर्शन नाही केलंस तर मिशेल मला सोडून निघून जाईल। शोना, तुझी तब्येत ठीक नाहीये। हे बघ, तू आधी आराम कर, बरी हो, मग सगळं काही अगदी तुझ्या मनाप्रमाणे होईल। आई माझ्याजवळ वेळ नाहीये दिव्या। शोना प्लीज शांत हो, प्लीज। मला सोडून निघून जाईल दिव्या। मिशेल नाही बोल नकोय। माझं अबॉर्शन करायला तर मला सोडून निघून जाईल। शोना शांत हो। शोना गप, काय करतेस तू? शोना नाही, शोना नाही, शोना काय करतेस तू? शोना नो, शोना प्लीज, शोना स्टॉप। माझी मुलगी अजून जागीच आहे? एक्झामची तयारी करते। हो, पण एवढ्या रात्रीपर्यंत जागरण ठीक नाही आस्था। नाहीतर हरणीसारखे तुझे डोळे। आस्था, तुझा चेहरा भलेही तुझ्या बापावर गेलाय, पण तुझे हे डोळे आहेत ना, ते माझ्यासारखे आहेत। आणि तू ह्या डोळ्यांची काळजी घ्यायला हवीस। आणि तू सुद्धा स्वतःची काळजी घे। किती भोळी आहेस तू। कधी कधी तर मी विचार करते की अशा या कपटी जगात तुझ्यासारख्या भोळ्या मुलीचं काय होईल? कशी जगशील तू? मी मेल्यावर काय होईल तुझं? हीच काळजी वाटते मला। काय मामा, तुला मी एवढी खुळी वाटते का? ती तर तू आहेसच खुळी। जोपर्यंत या पुस्तकात गुरफटून राहशील तोपर्यंत खुळीच राहशील। म्हणून मला असं वाटतं की तू या पुस्तकातून बाहेर पडावस आणि थोडं हुशार व्हावस, स्वतःचा विचार करावास। हे सगळं एक आई आपल्या मुलीला शिकवतेय? हो, कारण हेच हवंय मला।
आपल्या विश्वासघाती बापाचा चेहरा तर तू पाहिलाच, आणि तुझ्या त्या प्रिय मैत्रिणीने केलेला विश्वासघातही पाहिलाच आहेस. मला वाटतं ह्यावरून तुला नक्कीच अक्कल आली असेल. पण मम्मा, आपल्या हाताची 5ही बोटं सारखी नसतात. सगळीच माणसं एकसारखी नसतात, आणि या जगात तर. या जगाबद्दल बोलू नकोस आस्था. आज नाही तर उद्या तुला हे शिकावंच लागेल, जाणून घ्यावंच लागेल की हे जग खूप मोठं जंगल आहे, आणि इथे फक्त 2 प्रकारची माणसं राहतात, एक शिकार आणि दुसरा शिकारी. हे प्रेम, माणुसकी, आपुलकी फक्त मृगजळे. मैत्रीचा परिणाम तर तू पाहिलाच आहेस. म्हणून माझी इच्छा आहे की आता तू सूड घ्यायला शिकावंस. तू काय बोलतेस ते मला कळलं नाही मम्मा. तुला माहित आहे का, यावेळी तुझी प्रिय मैत्रीण शोना मालाकार कुठे? शोना मालाकार? ती माझी कॉलेजची जिवलग मैत्रीण होती. एकदा मी खूप आजारी होते तेव्हा तिने माझी खूप काळजी घेतली होती. मी तिचे उपकार कधीही विसरू शकत नाही. ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तू तिचे उपकार कधीही विसरता कामा नये. शोना मालाकार नाव तर खूप छान आहे, पण तिला काय झालंय? आई, खरं तर शोनाचं एका मुलावर प्रेम आहे, आणि अनफॉर्च्युनेटली ती लग्नाआधीच प्रेग्नंट झाली आहे. देवा देवा देवा, या नवीन जनरेशनची हीच गोष्ट तर मला किळसवाणी वाटते. वंदना, अगं तिचं ऐकून तर घेशील? हा दिव्या, तुम्हाला तर माहीतच आहे की एका अविवाहित स्त्रीचा आई होणं केवढा मोठा अभिशाप आहे, आणि शोना हा अभिशाप भोगतीये. घर, समाज, कुटुंबाने सगळ्यांनी तिच्याकडे पाठ फिरवली. अशा परिस्थितीत मीही. बोल बेटा, तुला आमची काय मदत पाहिजे? मला झालेल्या गोष्टी विसरून नव्याने सुरुवात करायची. मूर्खपणा करू नकोस आस्था. शत्रूला माफ करून तू स्वतःला आणखी त्रास देतेस. आस्था, माझ्याकडे बघ. जिंकण्याचा फक्त एकच मंत्र आहे, कधीही कुणाला माफ करू नये. सूड भावनेचा अग्नी कधीही थंड होऊ देऊ नकोस. उसळू दे सूड भावनेचा डोम, भडकू दे अग्नी. स्टिंग ऑपरेशनमुळे तू तुझ्या बापाचा खरा चेहरा तर पाहिलाच असशील. आता आपल्या आईवर विश्वास ठेव आणि एका वाघिणीसारखी जग. वाघिणीसारखी, माझ्यासारखी. समजलीस की नाही? हो मम्मा, मला तुझं म्हणणं पटतंय. आता तूच सांग, मी काय करायला हवं? 4ही दिशांनी झालेल्या हल्ल्याने शोना मालाकारची कोंडी झालीये, आणि आपला शत्रू जेव्हा एकटा पडतो ना, तेव्हा त्याला एका दमात मारायचं नसतं. तेव्हा त्याच्या सोबत असा खेळ खेळायचा असतो जशी मांजर अर्धमेल्या उंदराबरोबर खेळत असते. तिच्या उपकारांची परतफेड करण्याची हीच वेळ आहे, आणि सध्या तिला देखील माझी खूप गरज आहे. आय एम प्राऊड ऑफ यू. मला तुझा अभिमान आहे बेटा. आता हे सांग, आपण त्या मुलीची कशी मदत करू शकतो? हा पप्पा, तुमचा पाठिंबा मिळाल्यामुळे माझा आत्मविश्वास अजून वाढलाय. पप्पा, मला असं वाटतंय की आपण त्या हतबल मुलीला आपल्या घरात आश्रय द्यावा. काय? तू त्या नालायक मुलीला इथे आपल्या घरी आणणार आहेस? हे मला अजिबात मान्य नाही. हे बघ दिव्या, मी आणि आम्ही सगळे तुझ्या या भावना समजू शकतो. आम्हाला ठाऊक आहे की तू त्या निराधार मुलीला आधार देऊन एक चांगलंच काम करतेस, पण तिला इथे घरी का आणतेस? तुला नाही वाटत की नर्सिंग होम मध्ये तिची जास्त काळजी घेतली जाईल? काय पप्पा, मी बरोबर बोलतोय ना? अरे त्यांना काय विचारतोयस तू? मला विचार ना. दिव्या, तू त्या मुलीला घरात आणून का विनाकारण संकट ओढवून घेतेस? नाही, मी काय म्हणतोय की अहो, तुम्ही गप्प बसाल का? मी दिव्याच्या ह्या निर्णयाशी सहमत नाही.
सध्या शोना मलाकर आहे कुठे? वंदना नर्सिंग होमच्या रूम नंबर 7 मध्ये बेशुद्ध पडली आहे ती. पण हे सगळं तुला कसं ठाऊक? तू तुझ्या आईला अजून ओळखलं नाहीस आस्था. रूपल राजवंशी नाव आहे माझं. रूपल राजवंशी. जा, हीच योग्य वेळ आहे. जाऊन तिच्या जखमेवर मीठ सोड. मग बघ तुला कशी मज्जा येईल आणि तुझा सूडही पूर्ण होईल आणि तुझ्या मम्मालाही समाधान मिळेल. अगं, घाबरू नकोस. मला तुझ्याबद्दल सहानुभूती आहे. अगं, मी तीच प्रिय मैत्रीण आस्था. तुझ्याबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं मला. काही का असेना, प्रसिद्धी तर तुला मिळालीच, हो ना? आणि सर्वांना ठाऊक आहे तुझा उद्देशही हाच होता. शोना, प्रसिद्ध होण्याचा जो तू मार्ग निवडलास ना, तो अतिशय वाईट होता, हो ना? प्लीज आस्था, मी तुझ्या पुढे हात जोडते. मूर्ख आहेस का तू? एक मैत्रीण असून तू हे काय करतेयस? काही का असेना, मी तुझ्या हिमतीला सलाम करते. आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये जे कुणीच करू शकलं नाही ते तू करून दाखवलंस. शाबास, शाबास शोना मलाकर. अगं, अशी स्वतःवरच का रडतीयस? खुश हो. हां, अगं, मी विसरलेच, मी तुझ्यासाठी एक छान गिफ्ट आणलीये. आरशात बघ आणि जरा स्वतःच्या डोळ्यात डोळे घाल. ह्या जगात तुझं कोणीही नाहीये. तुला स्वतःचा अभिमान वाटायला हवा. जरा विचार कर माय डिअर फ्रेंड. तुला जर स्वतःची एवढी घृणा वाटते तर जगाला तुझी किती घृणा वाटत असेल. काय करू? तू तरी सांग, मी काय करू? तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर मी तुला एक मार्ग सांगू शकते. पण हो, त्यासाठी तुला खूप हिम्मत करावी लागेल. प्रसिद्धीच्या ज्या शिखरावर तू उभी आहेस ना, तू त्याही पेक्षा वर जाशील. हो, खरंच. Choose the best way. घे गिफ्ट, खास तुझ्यासाठी आणली होती. अगो, एक मैत्रिणी या नात्याने मी एवढंही करू शकत नाही. हे घे शोना. शोना, विश यू ऑल द बेस्ट.
डॉक्टर लवकर या. डॉक्टर चंद्रा. डॉक्टर, पेशंट शोना मालाकारने आपला हात कापून आत्महत्या केली. कुणाचा फोन होता? काय झालं? शोना मालाकार. शोना मालाकार? काय झालं तिला? काय झालं शोनाला? आपल्या हाताची नस कापून तिने शोनाने आत्महत्या केली. ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. मी निर्णय घ्यायला उशीर केला. हॅलो. हॅलो मिस्टर भास्कर. हो बोलतोय, बोला. सॉरी टू से मिस्टर भास्कर, शोना मालाकार खूपच सिरियस आहे. आपण कोण? मी डॉक्टर दिव्या, शोनाची फ्रेंड. सध्या कुठे आहे ती? वंदना नर्सिंग होम. जर तुम्ही तिची मैत्रीण आहात तर तुम्हाला तर नक्कीच माहीत असेल. काय काय माहित असेल? ती तुमच्याकडे का आली होती? अबॉर्शनसाठी. तिचं अबॉर्शन झालं? अजून नाही, अद्याप नाही केलंय. मिस्टर भास्कर, मी आता फोन ठेवतीये. तुम्ही तिथे लवकरात लवकर पोचा. बाकीच्या गोष्टी आल्यानंतर बोलू. या विषयावर मला काहीही बोलायचं नाहीये. मला अजिबात वेळ नाहीये. अरे किती विचित्र माणूस आहेस तू. एका साध्या भोळ्या मुलीला आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून आता स्मार्टनेस दाखवतोयस तू. फ्रॉड माणसा. अरे जर तुझा बापही तुझ्या आईसोबत असाच वागला असता तर? तुम्हाला माहित आहे तुम्ही कोणाशी बोलताय? गो टू हेल. ही एक मेंटल केस आहे. मला वाटतं की आपण हिला मेंटल हॉस्पिटलमध्ये रेफर करायला हवं. डॉक्टर दिव्या, तुला माहित आहे ना की त्या मुलीचं मानसिक संतुलन ठीक नाहीये. त्या मुलीने ह्या घरात राहून जर आत्महत्या केली तर? हिला कोण घेऊन आलं इथे? माझं देवघर हिने अपवित्र केलंय. दिव्या, मी तुझ्या पुढे हात जोडते. प्लीज मला इथून जाऊ दे दिव्या, प्लीज. मला भीती वाटते की माझी मदत करत असताना तूही संकटात सापडलीस तर तुझा सुखी संसार उद्ध्वस्त होईल. एका पापी मुलीचं ओझ डोक्यावर घेऊन जगणं खूप कठीण असतं. आता मला सहन होत नाहीये.